पाहताय पैसा झाला मोठा आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण फिक्स डिपॉझिट पाहिलं, त्याच्यानंतर एफएमपी पाहिलं आणि आता आपण नाईक सरांना विचारणार ते म्हणजे एफएमपी मध्ये नेमकी गुंतवणूक कोणी करावी. अश्विन, दोन प्रकारे आपण बघितलं पाहिजे की मुळात एफडी मध्ये ते कोणी गुंतवणूक करावी तर त्या व्यक्तीने एफएमपी मध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही. मात्र ह्याच्यामध्ये कसं आहे की एफएमपी हे टॅक्स बेनिफिट टॅक्स फ्रेंडली असल्यामुळे जर एखादी व्यक्ती हायर टॅक्स स्लॅब मध्ये येत असेल आणि त्यांना फिक्स डिपॉझिट मध्ये काही पोर्शन गुंतवणूक करायचं आहे जसं आपण म्हणतो की फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये थोडे पैसे तुम्ही सेफ अशा गुंतवणुकीत ठेवले पाहिजे. मग 40 वर्षाच्या व्यक्तीने देखील शेअर बाजारात करावी, पण थोडे पैसे एफडी मध्ये ठेवणं आवश्यक आहे. पण आणि ती 40 वर्षाची व्यक्ती हायर टॅक्स स्लॅब मध्ये आहे तर त्यांनी नक्कीच एफएमपीचा पर्याय निवडावा. किंवा इव्हन जी व्यक्ती वयस्कर आहे पण हायर टॅक्स स्लॅब मध्ये आहे, बेसिकली जी व्यक्ती हायर टॅक्स स्लॅब मध्ये आहे आणि त्यांना फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची त्यांनी नक्कीच एफएमपीचा विचार करावा. राहिली गोष्ट एफडी, म्हणजे समजा एखादी व्यक्ती म्हणत असेल नाही मी हायर टॅक्स स्लॅब मध्ये नाहीये, मला टॅक्स काहीच नाही पडत, मी सिनियर सिटीजन आहे, तर त्यांना एफडी सारखा उत्तम पर्याय नाही. कारण तेवढं त्यांना कन्व्हिनियन्स आहे, तुम्हाला बँकेत जाऊन पैसे तुमचे लगेच अकाउंटमध्ये ट्रान्सफर होऊ शकतात, मध्ये तुम्ही मोडू शकता ते एफडी, क्लॅरिटी असते की तुम्हाला मॅच्युरिटीला पैसे किती मिळतील किंवा मध्ये व्याज किती येणार आहे ते मिळतील. आणि जसं आपण मगाशी म्हटलं की डिव्हिडंड आणि ग्रोथ मध्ये डिव्हिडंड ऑप्शन जो एफएमपी मध्ये असतो तो एवढा टॅक्स फ्रेंडली नाही आहे, कारण त्यामध्ये हायर डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स सहन करावा लागतो जो म्युच्युअल फंड आधीच कापून घेतं, पण त्यामुळे तुम्हाला येणारे रिटर्न्स कमी होतात डिव्हिडंड ऑप्शन मध्ये. त्यामुळे एफएमपी मध्ये आपण नेहमी बघतो की ग्रोथ ऑप्शनच जास्त पॉप्युलर असतात. सो ज्या व्यक्तीला मध्ये मुदतीपूर्वी काही परतावा नको आहे, मधनं व्याजदर नको आहे, जी व्यक्ती हायर टॅक्स स्लॅब मध्ये आहे 2, आणि ज्याला एफडी मध्ये गुंतवणूक करायची, हे तिन्ही क्रायटेरिया ज्याला मॅच होतात त्या गुंतवणूकदाराने नक्कीच एफएमपी मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करा. ओके, एक एक्झाम्पल मी तुम्हाला विचारतो, तुम्ही सांगा मला की 40 वर्ष वय आहे एका व्यक्तीचं, त्याच्याकडे 1 लाख रुपये आहेत, 3 वर्षांसाठी त्याला गुंतवणूक करायची आहे, तर त्याने नेमकी ती गुंतवणूक कशी स्प्लिट करावी. एफडी आणि एफएमपी ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मी कदाचित असं म्हणेन की समजा एक 30,000 रुपये तो एफडी मध्ये ठेवू शकतो, कारण त्याला ती लिक्विडिटी कधीही पैसे लागले मोडावे लागले तर ते 30,000 रुपये त्याच्या हातात असले पाहिजे, आणि उरलेले 70,000 मी ते एफएमपी मध्ये गुंतवणूक करीन. जर त्याच्याकडे बँक बॅलन्स व्यवस्थित असेल आणि त्याला मध्ये असं काही इमर्जन्सीला लागणार नाही असं वाटत असेल तर मी कदाचित 1 लाख रुपये देखील त्याला सजेस्ट करीन की त्यांनी एफएमपी मध्ये गुंतवणूक. सध्याचा जर ट्रेंड पाहिला तर नेमके कुठले एफएमपी प्लॅन्स ते फायदेशीर ठरू शकतात जास्त. आता ना आपण एक बघतोय की बरेचदा असं होतंय की 1 वर्षाचे, 2 वर्षाचे आणि 15 महिन्याचे आणि 18 महिन्याचे देखील एफएमपी येताना आपल्याला दिसत आहेत. 18-19 महिने, आय एम सॉरी, नॉट 15, 19 महिन्याचे एफएमपी येताना दिसत आहेत. त्याचं कारण काय असतं की मगाशी आपण एक पॉइंट बघितला की इंडेक्सेशन बेनिफिट मिळतं त्याच्यामध्ये. आता इंडेक्सेशन बेनिफिट म्हणजे काय आहे की जशी महागाई वाढत असते जसं तुमचं घराचं इंडेक्सेशन देखील होतं की तुम्ही एखादी गोष्ट 1 लाख रुपयाला घेतली आहे आणि ती 2 वर्षांनी तुम्ही 1,20,000ला विकली, तर तुम्ही 1 लाखाची पण 1 लाखाची जी व्हॅल्यू आहे 2 वर्षापूर्वी ती नक्कीच जास्त होती आणि महागाईमुळे ती कमी होत चालली. सो तुम्हाला ते इंडेक्सेशन बेनिफिट मिळत असतं, त्यामुळे तुमचं होणारा कॅपिटल गेन असतो. मग सरकार काय म्हणतं की एक इंडेक्सेशनचा फॉर्म्युला असतो आणि त्यांनी तुमचं जे मुद्दल आहे हे 1 लाख नाही गणलं जात टॅक्स पर्पज साठी, तर 1,05,000 गणलं जातं आणि मग तुम्हाला 15,000च कॅपिटल गेन बसतो किंवा 10,000च कॅपिटल गेन बसतो. सो ह्या पद्धतीने तुमचं एफएमपी वरचं टॅक्सेशन कॅल्क्युलेट केलं जातं. तर आता 19 महिन्याचे काही एफएमपी बाजारात येत आहेत, कारण काय होईल की ह्या एफएमपी आहेत हे पुढच्या एप्रिलमध्ये मॅच्युअर होतील, 2013च्या एप्रिलमध्ये मॅच्युअर होतील आणि त्यांना डबल इंडेक्सेशन आम्ही म्हणतो, त्यांना ते बेनिफिट मिळू शकतं. सो 1 वर्ष, 19 महिने आणि 24 महिने असे 3 प्रकारचे एफएमपी आपल्याला बाजारात येतात सध्या. अगदी थोडक्यात जाता जाता सांगाल की याच्यासाठी डीमॅट अकाउंट गरजेचं आहे. अगदी नक्कीच, याचं डीमॅट अकाउंटची काही गरज नाही. जर एखाद्या व्यक्तीला विकायचे असतील तर मात्र त्याला ते थोडंसं डीमॅट असणं आवश्यक आहे, पण जर ते विकायचे नसतील मध्ये तर गरजेचं, मुदतीपूर्वी मॅच्युरिटी पर्यंत ठेवायचे असतील तर त्याला डीमॅटची गरज आहे. नाईक सर, मनापासून आभार या सगळ्या उपयुक्त माहितीबद्दल. तेव्हा अपेक्षा करूया की आपले प्रेक्षक जे आहेत, तुम्ही सगळे जे आहात, ते या सगळ्या पर्यायांचा आम्ही आज जे तुमच्या समोर ठेवले त्या दोन्ही ऑप्शन्सचा, पारंपरिक असेल मॉडर्न असेल, निश्चित विचार कराल आणि भविष्य